ईशान्य मुंबईमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि भाजप आमनेसामने आली। मिहिर कोटेचा यांच्या कार्यकर्त्यांनी पैसे वाटल्याचा ठाकरेंच्या सेनेकडून आरोप करण्यात आलेला आहे। देवेंद्र फडणवीसांकडून मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयाची या सगळ्या प्रकारानंतर पाहणी करण्यात आलेली आहे। ईशान्य मुंबई मतदारसंघामध्ये हा सगळा प्रकार घडलेला आहे, ज्या ठिकाणी ठाकरेंची सेना आणि भाजप यांचे कार्यकर्ते आपल्याला आमनेसामने आल्याचं बघायला मिळालं। आणि यानंतर स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी कार्यालयाची पाहणी केलेली आहे। ठाकरेंची शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते आमनेसामने आले तो क्षण आपण बघतोय। मिहिर कोटेचा यांच्या कार्यकर्त्यांनी पैसे वाटल्याचा आरोप हा ठाकरेंच्या शिवसेनेकडून करण्यात आला। तर या सगळ्या गोंधळानंतर भाजपचे नेते प्रसाद लाड, ठाकरेंच्या सेनेचे नेते सचिन अहिर आणि अंबादास दानवे यांनी नेमकं काय म्हटलंय आपण बघूयात। पद्धतीमध्ये मिहिर कोटेचांचं रेग्युलर वॉर रूम जे 365 दिवस चालतं, त्या वॉर रूमवर जो हल्ला केला गेला हा भ्याड हल्ला होता। महिलांवर हल्ला केला गेला। छत्रपती शिवाजी महाराजांची संस्कृती महिलांवर हल्ला शिकवत नाही। संजय पाटलांना त्यांचा पराभव दिसू लागला, त्यामुळे अशा प्रकारचा हल्ला त्यांच्या कार्यकर्त्यांनी केला। हा हल्ला सहन केला जाणार नाही। ज्या पद्धतीमध्ये खोट्या तक्रारी करून महिलांवर हल्ला करायचा प्रयत्न आहे, त्याचा आम्ही निषेध करतो। एक घटना नाही, अशी तिसऱ्यांदा घटना घडली। त्यातून पण देखील मला असं वाटते प्रशासन किंवा इलेक्शन कमिशननी बोध घेतला नाही, म्हणूनच आज आम्ही ही तक्रार दाखल करण्यासाठी आलोय। उद्या राज्य निवडणूक आयोग आणि केंद्र निवडणूक आयोगाकडे पण तक्रार केली जाईल आणि ही आता सुरुवात झालेली आहे। म्हणजे याचा अर्थ उद्या 2 दिवसामध्ये काय होईल माहित नाही, म्हणून असं होऊ नये या भावनेतूनच आज आम्ही ही तक्रार केलेली आहे। परंतु सर्व मतदारांना आमचं आव्हान आहे की अशा कुठे कुठे प्रकार जर घडत असेल तर व्हिडिओ करा आणि आमच्याकडे पाठवा, त्याची दखल आम्ही घेऊ। नाहीतर मग नाईलाजाने आम्हाला रस्त्यावरती उतरावं लागेल, कायदा सुव्यवस्था न बिघडवता। भारतीय जनता पार्टी मोठ्या प्रमाणावर पैशाचा गैरवापर करते। शिवसैनिकांनी अशा पद्धतीनं कोट्यवधी रुपये पकडण्याचा प्रयत्न केला। हे लोक पळून गेले। निवडणूक आयोगाचे लोक आणि पोलिसांनी उघड भारतीय जनता पार्टीच्या कृत्याला मदत केलेली आहे। याची आम्ही रीतसर तक्रार करतोय। उद्या नुसतं राज्य निवडणूक आयोग नव्हे तर राष्ट्रीय निवडणूक आयोगाला सुद्धा आम्ही तक्रार करतोय। अशा पद्धतीनं पक्षपातीपणे निवडणूक होत असेल तर मला असं वाटतं या यंत्रणेला धडा शिकवण्याचं काम शिवसैनिक करतील। तर या सगळ्या राड्यावरनं संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधलाय, तर याला फडणवीसांनी सुद्धा उत्तर दिलंय। मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमधून पैशांच्या 19 बॅगा कशा उतरल्या हे मी स्वतः दाखवलंय। नंतर 4 दिवसांनी त्यांनी त्यांच्या चड्डे बनियान वगैरह दाखवल्या, ठीक आहे, बॅगेतून और नौटंकी ठीक है, लेकिन पैसा एक चुनाव क्षेत्र में 25-25 करोड़ रुपया जाने की खबर मेरे पास है, और वो भी पुलिस सिक्योरिटी में। आगे पीछे पुलिस की गाड़ी, मागे पुढे पोलीसच्या गाड्या, मध्ये पैशाच्या गाड्या, पोलीस संरक्षणामध्ये पैशांचं वाटप डिस्ट्रीब्यूशन होत आहे या महाराष्ट्रामध्ये। काल मुलुंडला हा प्रकार शिवसैनिकांनी पकड़ला। इंडी गठबंधन की पहली सभा में सारे नेताओं ने कहा हिंदू शब्द छोड़ दो। उन्होंने हिंदू शब्द छोड़ दिया, वो हिंदू शब्द का उच्चारण नहीं करते। उसके बाद तुष्टीकरण की नीति यहाँ तक पहुँच गई कि अब उनकी रैलियों में अल्लाहू अकबर के नारे लगते हैं और टीपू सुल्तान जिंदाबाद के नारे लगते हैं। उससे आगे ये लोग बढ़ गए, उनकी रैली में मुंबई बम कांड का आरोपी ये उनका स्टार प्रचारक बनता है। और हद तो वो हो जाती है कि जब उद्धव ठाकरे जी की रैली में पाकिस्तान के झंडे नचाए जाते हैं, तो ये तुष्टीकरण की नीति बिल्कुल चल रही है। तर मिहिर कोटेचा यांच्या कार्यकर्त्यांनी पैसे वाटल्याचा आरोप हा ठाकरेंच्या शिवसेनेकडून करण्यात आला। ठाकरेंची शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये यानंतर काल तुफान राडा झालेला आहे। देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयाची पाहणी केलेली आहे आणि याच विषयी अधिक बोलूया। प्रतिनिधी ओम देशमुख मुंबईतनं आपल्या सोबत आहेत। ओम, काल झालेला हा सगळा राडा आहे, जसे आरोप यापूर्वीच्या निवडणुकीमध्ये यापूर्वी ज्या मतदारसंघांमध्ये निवडणुका झाल्या तसे करण्यात आले पैसे वाटपाचे, तसेच आरोप आता 5व्या टप्प्यामध्ये सुद्धा आपल्याला होताना बघायला मिळतात मुंबईमध्ये। कालचा सगळा राडा, त्यानंतर आज नेमके काय घडामोडी घडताना दिसत आहेत, कसं चित्र दिसतंय आज?
गुरु अगदी बरोबर आहे. लोकसभा निवडणूक सुरू झाली त्यानंतर खरं तर मुंबईमध्ये अशा प्रकारचे राडे होतील, अशा प्रकारचं भाकीत वर्तवण्यात आलं होतं. मात्र कायदा सुव्यवस्था बिघडेल असा कुठलाही प्रकार मुंबईमध्ये विशेषत्वानं होईल असं सध्या तरी आढळलेलं नाही. मात्र त्याला अपवाद कालची घटना घडली. ईशान्य मुंबईचे महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांचं जे टी वॉर्ड समोरचं टी वॉर्ड जे मुंबई महापालिकेचं वॉर्ड ऑफिस आहे त्याच्या समोरचं जे खासगी कार्यालय आहे त्या कार्यालयामधून पैसे वाटप केलं जाते अशा प्रकारचा आरोप झाला. त्यानंतर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी जाऊन गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला आणि आमच्या ऑफिसची तोडफोड केली असा आरोप भाजपच्या कार्यकर्त्यांनी केलाय. एका बाजूला शिवाजी पार्कवरती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होत होती तर दुसऱ्या बाजूला मुलुंडमध्ये हे असा सगळ्या प्रकारचा राडा होत होता. त्यामुळे कुठेतरी 5व्या टप्प्याच्या प्रचाराच्या अंतिम दिवशी, आज अंतिम दिवस आहे, आजच्या दिवशी आणि कालच्या रात्री उशिरापर्यंत या सगळ्या सगळ्या प्रकरणाचे पडसाद उमटू शकतात. भाजप आणि ठाकरे गटामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये संघर्ष आहे जो तो कुठेतरी पाहायला मिळतोय. गेल्या अनेक दिवसांपासून ईशान्य मुंबई मतदारसंघामध्ये मिहिर कोटेच्या विरुद्ध संजय दिना पाटील यांच्यामध्ये सुद्धा एक युद्ध रंगलं होतं. मराठी विरुद्ध गुजराती अशा प्रकारच्या निवडणुकीला बरोबर, एकीकडे मराठी विरुद्ध गुजराती असा सगळा संघर्ष सुरुवात एका टप्प्यामध्ये आणि आता होत असलेले हे पैसे वाटपाचे आरोप, त्यामुळे अर्थात ईशान्य मुंबई मतदारसंघ चर्चेत आलेला आहे. धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.